नमस्कार मित्रांनो, मी योगेश पांचाळ आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत आणि आज आपण पाहणार आहोत घनमूळ काढण्याची एकदम सोपी पद्धत। याच्या अगोदर तुम्ही अशी पद्धत पाहिली असेल नसेल, परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला त्याच्यानंतर कुठल्याही संख्येचा घनमूळ एकदम चुटकीसरशी काढता येईल। एकदम सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ज्यांनी कुणी वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पिन करतो, अवश्य बघून घ्या। बघा, आपण पहिल्यांदा अगोदर समजून घेऊयात घनमूळ म्हणजे काय। बघा मी काय सांगतोय, घनमूळ म्हणजे नेमकं काय अगोदर आपण समजून घेऊयात। यालाच इंग्लिश मध्ये क्यूब रूट असं म्हणतात। बघा लक्ष द्या, आता मी जर सांगितलं 2 चा घन, ओके, तर आपण लिहित होतो 2 गुणुले 2 गुणुले 2 म्हणजेच 2 हा 3 वेळा मांडायचा आहे तुम्हाला गुणाकारात, म्हणजेच 2 दुनी 4 4 दुनी 8 आणि तुम्हाला जे उत्तर मिळत होतं म्हणजेच 8 हा 2 चा काय झाला, घन झाला। 2 चा घन काय झाला, 8 झाला। आणि 8 चं घनमूळ काय असं विचारल्यानंतर तुमचं उत्तर 2 यायला हवं, म्हणजेच 8 चं घनमूळ काय आलं 2, 2 चा घन 8, 8 चं घनमूळ 2 आलं लक्षात तुमच्या। ते एवढं सोपं आहे। आता आपल्याला अगोदर मी तुम्हाला सांगतो की परीक्षेत म्हणजे सरळ सेवा भरतीला असेल, एमपीएससी ला असेल, कशा प्रकारचे गणित एकदम सोप्या पद्धतीमध्ये पडतात ते पण घनमुळामध्ये, ते अगोदर मी घेणार आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला 4 अंकी 5 अंकी 6 अंकी संख्येपर्यंतचा घनमूळ एकदम सोप्या पद्धतीत कसा सांगायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे। बघा, एक परीक्षेत आलेलं एक मी गणित घेतो। बघा 125 चा घनमूळ काढा असा क्वेश्चन विचारलाय। ओके, आपण असं पण मांडू शकतो। ओके, 125 चं घनमूळ सांगा असा सरळ सोपा प्रश्न आला होता। लक्षात घ्यायचंय किती संख्या आहेत, किती अंक आहेत, 3 अंक आहेत आणि या 3 अंकाला कन्सिडर करायचं। याच्या पुढे चौथा अंक दिलाय का नाही दिला, 3 दिलाय। एक लक्षात ठेवा, इथं तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ असतील तर सर्व प्रकारची उत्तरं सुटतील। ओके, त्याच्यामुळं एक लक्षात घ्या, याच्या एकक स्थानचा अंक कोणता आहे, या संख्येच्या एकक स्थानचा अंक आहे 5 आणि त्याच्यामुळं हा 5 कोणत्या संख्येचा घन आहे बघायचं। म्हणजे असा कोणता संख्येचा तो घन आहे ज्याच्या एकक स्थानी 5 येतं। बघा इथं या सगळ्या घनामध्ये 5 इथं आहे, 125 मध्ये 5 आहे आणि तो कशाचा घनमूळ येतोय 5 चा, म्हणजे 5 चा घन काय आहे 125 आहे। म्हणजे इथं दुसरीकडे कुठं 5 दिसतंय का, नाही दिसत। म्हणजे 125 च्या ठिकाणी 5 एकक स्थानी आलाय आणि आपल्याला 5 इथं एकक स्थानी पाहिजे, म्हणजे 5 आणि ते 5 सारखा अंक झाला तर ठीक आहे। मग ते 125 चं घनमूळ काय आहे 5 इथं लिहून घ्या। आणि मी तुम्हाला काय बोललो होतो, किती अंकी संख्या आहे, 3 अंकी संख्या आहे। 3 अंकी संख्येच्या अलीकडे काही आहे का, काहीच नाही, म्हणजे त्याचा अर्थ 0। म्हणजे तुमचं डायरेक्ट उत्तर आलं 5 चं घनमूळ 125। हे कायम लक्षात ठेवा। लक्षात, हा बीड पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे। 125 चं घनमूळ काढा, सरळ सोपं 5, इथं 5 दिसलं आणि त्याचं घनमूळ 5 आलं का, ठीक। याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, आपण परीक्षेला आलेलाच घेऊयात, भरतीला आलेलाच घेऊयात। बघा आपण घेऊयात 729 चं घनमूळ सांगा असा प्रश्न आला होता। बघा 729 चं घनमूळ सांगा असा मुंबई शहर पोलीसला 2021 ला प्रश्न आला होता। एक लक्षात घ्या, किती अंकी संख्या आहे, 3 अंकी संख्या आहे आणि सर्वात एकक स्थानी कोणता अंक आहे, 9 आहे। आता तुम्हाला इथं 9 कुठं दिसतो, फक्त 9 चा घन 729 च्या ठिकाणी एकक स्थानी तुम्हाला 9 दिसतोय। मग इथं एक 9 दिसतोय, मग 729 चं घनमूळ काय आहे 9, म्हणून इथं या 9 च्या खाली 9 लिहून घ्या। हे लक्षात आलं तुमच्या। किती अंकी संख्या आहे, 3 अंकी, 4 अंकी आहे का नाही, मग विचारच करायचं नाही, याच्या अलीकडे काहीच येणार नाही, म्हणजे उत्तर काय आलं 9। 9 चा घन काय आला 729। समजलं? घेऊयात तो परीक्षेला आलेला प्रश्न आहे। बघा आपण घेऊयात, आपल्याला विचारलंय 4096 या संख्येचे घनमूळ शोधा। आता इथं लक्ष द्या, इथं किती अंक आले, 4 अंकी संख्या आली आहे, इथं 3 अंकी आली होते म्हणून आपण 9 लिहिले, इथं 3 अंकी आली होती म्हणून डायरेक्ट 5 घेतले, पण इथं तसं करता येईल का, नाही करता येत। एकक स्थानचा अंक कोणता आहे 6 आहे आणि 6 कुठं आलाय बघा, हा छान। बघा 6 च्या घनामध्ये 216 म्हणजे 6 च्या घनामध्ये आलाय, म्हणून ह्या 6 साठी 6 ही संख्या वापरा। आता हे 3 सोडून द्या, 3 संख्या सोडून द्यायच्यात, 0 9 6 आपण दिलं सोडून, राहिलं काय 4। 4 हे कोणत्या दोन संख्येच्या मध्ये आहे बघायचं, 1 आणि 8 च्या मध्ये 4 येतो का, येतो। तर 8 पेक्षा 4 ही लहान संख्या आहे आणि 4 पेक्षा लहान इथं तुम्हाला
घनसंख्या बघायची आहे. 1 आहे आणि 1चा, 1 कशाचा घन आहे? 1चा, म्हणून 4 साठी घ्या 1. इथं तुम्हाला 2 संख्या मिळाल्या, 1 मिळाली, 6 मिळाली. तुमचं उत्तर आलं 16. 16चा घन येतो 4096 आणि 4096चा घनमूळ येतं 16. समजतंय? एवढं सोपं आहे, एकदम सोप्या पद्धतीत बघूया. आणखी एक परीक्षेला आलेला आपण क्वेश्चन बघूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एकदम अवघड गणित घेणार आहे, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा तुम्हाला. बघा लगेच 4 नंबरचा प्रश्न घेऊयात आपण. हा पण परीक्षेला आलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न आलाय 4913 या संख्येचे तुम्हाला घनमूळ काढायचं आहे. आणि हा प्रश्न मित्रांनो बघा कुठं कुठं आलाय? पिंपरी चिंचवड पोलीस भरतीला आलाय. त्याच्यानंतर हा प्रश्न पालघर पोलीस भरतीला आलाय आणि भंडारा पोलीस भरतीला, तिन्ही ठिकाणी हा प्रश्न आलाय आणि तो 2021 ला आलाय, तिन्ही पेपरमध्ये, तिन्ही जिल्ह्याला. बघा या प्रश्नाकडे आपण बघूयात. मी सांगितल्या पद्धतीनं सोडवा. एकक स्थानी कुठला अंक आहे? 3. 3 तुम्हाला इथं कुठं दिसतंय? बघा दिसलं 3. 7च्या घनामध्ये 3 दिसलं, लिहून टाका 7 बिंदास. ओके, हे 3 अंक डिलीट करून टाका. आता काही संबंध नाही 913चा. आता राहिलं 4 आणि 4 कशाच्या मध्ये आहे? 1 आणि 8च्या, म्हणजेच 1 आणि 2च्या मध्ये इथं 4 येतं आणि 1 हा घन कशाचा घन आहे? 1चाच आहे, म्हणून 1 लिहा. मिळालं उत्तर तुमचं 17 आहे तुमचं फायनल उत्तर. आलं लक्षात? एवढं सोपं. याच्यानंतर आणखी एक प्रश्न आलाय परीक्षेला, तो आपण घेऊयात. बघा थोडासा मोठा प्रश्न आहे. काय आलाय बघा? 74,088 हा प्रश्न आलाय. या संख्येचं तुम्हाला काय करायचंय? घनमूळ काढायचंय. मी सांगितलेल्या पद्धतीत काढा. अगोदर 3 संख्या लक्षात घ्या. 0, 8, 8. आलं का लक्षात? या 3 संख्येला धरा. एकक स्थानी काय आहे? 8 आहे. 8 तुम्हाला इथं कुठं दिसतं का? 8 दिसतं का? बघा दिसलं. कुठं? 2चा घन 8, म्हणून 2 लिहा. बरोबर आहे. आता लक्षात घ्या 74 ही संख्या कशाच्या मध्ये येते? बघा 125 आणि 64 या घनाच्या मध्ये ती संख्या येते. कुठली? 74. म्हणून छोटी संख्या काय आहे इथं? 4, म्हणून 74 साठी घ्या 4. हे आलं तुमचं फायनल उत्तर. म्हणजे उत्तर काय आलं? 42चा घन आहे 74,088. एवढं सोपं आहे ते. याच्यानंतर बघा आपण आता याच्यानंतर यापेक्षा अवघड गणित घेणार आहोत. बघा मित्रांनो, आपण एक संख्या घेऊयात. कुठली संख्या घेऊयात? बघा 19,683 या संख्येचे घनमूळ काढा, म्हणजेच क्यूब रूट काढा. बघा मी सांगितलेली पद्धत करा. पहिल्यांदा 3 अंक कन्सिडर करा. असं जरी केलं तरी तर 2 भाग केले तरी चालतात. आता तुम्हाला एकक स्थानचा अंक कोणता आहे? 3. 3 कुठं दिसतंय? बघा 7च्या घनामध्ये 343, 7चा घन दिसलं, 7 लिहा डायरेक्ट. आता हा 3 अंकी संख्येचा प्रश्न इथं संपला. राहिलं 19. 19 कशाच्या मध्ये येतं? बघा 8 आणि 27च्या मध्ये येतं. लहान संख्या कोणती आहे? 8. 8चं घनमूळ काय आहे? 2. 19 साठी घ्या 2. आलं उत्तर तुमचं काय? 2 आणि 7 म्हणजेच 27चा घन आहे 19,683 आणि 19,683चं घनमूळ काय मिळालंय? 27. एवढं सोपं आहे. बघा याच्या पुढचं आपण एक गणित घेऊयात. आता याच्या पुढे आपण घेऊयात थोडंसं अवघड करूयात. आपण घेऊयात 39,304 या संख्येचे घनमूळ काढा. मी सांगितलेली पद्धत. पहिल्यांदा 3 अंक कन्सिडर करा. एकक स्थानचा अंक 4 आहे. 4 कुठं दिसतोय तुम्हाला? दिसला 4च्या घनामध्ये. 4चा घन 64, म्हणून तुम्ही डायरेक्ट 4 लिहू शकता. राहिले 39. 39 कशाच्या मध्ये आलंय तुम्हाला? 64 आणि 27च्या मध्ये 39 येतं ना. मग ठीक आहे, 27 कशाचा घन आहे? 3चा. 39 साठी घ्या 3. 2 संख्या मिळाल्या 3 आणि 4, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? 34. एवढं सोपं आहे. याच्या पुढे आणखी अवघड करूयात. आपण घेऊयात आता 85,184 या संख्येचं घनमूळ काढा. बघा पहिल्यांदा 3 संख्या धरा. 184 आपण धरली. एकक स्थानी आलाय 4. 4 साठी आपण इथं काय वापरलं होतं? 4च. तिथं पण ते 4च येतं. ओके, राहिलं काय? 85. 85 संख्या कशाच्या मध्ये येते? बघा 64 आणि 125च्या मध्ये 85 येते. लहान संख्या कोणती आहे? 64. हा 64चं घनमूळ काय आहे? 4. 85 घ्या 4 आणि 4 आणि 4 44चा घन आला 85,184. एवढं सोपं आहे. याच्यापेक्षा आणखी थोडं अवघड करून का? बघा लगेच करूयात आपण. याच्यापेक्षा अवघड करूयात. आपण एक मोठी संख्या घ्यात. 1,32,651 या संख्येचे घनमूळ काढा. 3 संख्या कन्सिडर करा. काय आहेत? 651. एकक स्थानी काय आलाय? 1 आलाय. 1 कुठं दिसतो? बघा 1चा घनमूळ 1, 1चा घन 1. इथंच 1 दिसतो, म्हणून 1 लिहून घ्या 651 साठी. ओके, इथं काय राहिले? 132. 132 कोणत्या 2 अंकी संख्येच्या मध्ये येतं? बघा 125च्या पुढं आणि 216च्या मध्ये 132 येतं. मग लहान काय आहे? 125. 125चा घनमूळ काय आहे? 5 आहे, म्हणून 132 साठी घ्या 5. मिळालं उत्तर. याचा 5, याचा 1. काय आलं उत्तर? 51. एवढं सोपं आहे ते. याच्या पुढे बघा, याच्यानंतर आपण लाखामध्ये आणखी 2 गणितं घेऊयात आणि त्याच्यानंतर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आणि खरंच तुम्हाला घनमूळ काढता येतंय का? बघा लगेच.
बघा शेवटची दोन गणितं घेऊयात आणि मोठी घेऊयात थोडी. बघा 2,62,144 या संख्येचं घनमूळ काढायचंय तुम्हाला. बघा अवघड वाटतंय का? वाटूच देऊ नका, एकदम सोपं आहे. 3चा ग्रुप करा, 144 मिळाले तुम्हाला. ओके, 3चा ग्रुप केल्यास एकक स्थानी काय आहे? 4 कुठं दिसतंय तुम्हाला? बघा 4च्या घनामध्ये 4 दिसतंय तुम्हाला, दिसलं? 64 म्हणजे 4. हे बाकी सगळं सोडून द्या. इकडे काय आहे? 262. 262 कोणत्या दोन संख्येच्या मध्ये दिसतं? बघा 216 आणि 343 मध्ये 262 आहे येतं. ओके, लहान संख्या कोणती आहे? 216. 216चं घनमूळ काय आहे? 6 आहे. म्हणून 262 साठी 6 घ्या. मिळालं उत्तर. इकडला 6 आणि इकडला 4. काय आलं उत्तर तुमचं? 64. यापेक्षा आणखी एक मोठी संख्या घेऊ का? बघा लगेच शेवटची संख्या घेऊयात आपण. बघा 7,78,688 या संख्येचं घनमूळ काढा असा प्रश्न आल्यास तुम्हाला काय करायचंय? बघा 3चा ग्रुप करा, 688 भेटले. एकक स्थानी काय भेटले? 8 भेटले. 8 कुठं दिसतंय? बघा 2चा घन 8 म्हणून 8 साठी लिहा डायरेक्ट 2. राहिलं काय? 778. 778 कशाच्या मध्ये येतं? बघा 729 पेक्षा मोठं आहे आणि 1000 पेक्षा लहान आहे. म्हणून लहान इथं काय आहे? 719 आहे. आणि 719 कशाचा घन आहे? 9चा घन आहे. म्हणून 778 साठी लिहा 9. उत्तर काय मिळालं तुम्हाला? 9 आणि 2 म्हणजे 92चा घन मिळालाय तुम्हाला. 7,78,688 आणि 7,78,688 या संख्येचं घनमूळ तुम्हाला मिळाले 92. एवढं सोपं आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.